नाही जायचं कुठेही जायचं नाही बाहेर. ते सखूने काय इतकी भुरळ पाडली की तू स्वतः वडिलांच्या दारात जायला तयार झालायस. पण मी तुला जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही. आधी तू मला मार आणि मगच जा. लाकूड विजत आलंय, अहो पण आले नाहीये. लाकूड जर विजलं तर माझ्याकडे काहीच उपाय नाहीये. काय करू मी? सकू तू इथे असता. सकू चल ये लवकर सकू. सकू अगं शांत हो, घाबरू नकोस. शांत हो, शांत हो. बाबाजी बाबाजी आज मी तो नरकोशी हात हलवत गेला. सकूला मारायचं सोडा, तिला हात बी नाही लावू शकला. तो गेला तो पडून रानात. किशा मरतोय आज. बाबाजी नक्कीच याच्या डोचक्यात मारतील. बाबाजी दिवा लावा, दिवा लावा, समधीकडे दिवा लावा. अरे दिवा लावा, समधीकडे दिवा लावा. आण आण आण, लवकर आण. दिवा लावा, दिवा लावा, दिवा आण रे, लवकर आण. आण 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 आण. ते सरक सरक. दिवा लावा. दिवा लावा, दिवा लावा, समधीकडे दिवा लावा. जा 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 जा, दिवा लावा, दिवा लावा, दिवा लावा, दिवा लावा. बाबाजी आपला डाव फसला आणि दिव. अरे बाहेर या बाईल्या, अक्कल शून्यच का तो? हा, अरे नरपशु आहे तो, नरपशु. त्याला सकू मिळाली नाही म्हणल्यावर त्याची भूक चवताळली असल. आता काय बी करल तो, कुठं बी जाईल, इथं बी येऊ शकतो तो, इथं. आणि टमाटात जर अंधार असेल तर इथं येईल तो, कुणावर बी हल्ला करल, कुणाला बी खाईल. बाबाजी बिबाजी काय ओळखत नसतो तो. हा, उजड असला तरी येणार नाही तो.
घाबरल तो, पळून जाईल. कळतंय का? कळतंय? लावा लावा दिवा लावा, समजीकडे दिवा लावा. अरे दिवा लावा, चला चला. दिवा लावा, दिवा लावा. नाळे काका चल ना वाचूया त्यांना. अरे खुळाय का? हा? अरे तो कुत्रा का मांजर शेपूट धरून घ्यायचा? हा? अरे, केवढं मोठं जनावर आहे ते. हा? अरे हे भेड नुसतं अंगावर पडलं ना तरी दाबून मारू नका नका. मिळालं नाही बाबा. दिगू, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. बोलूच नकोस, बोलूच नकोस. याला जीवावर उदार होणं म्हणतात. मी स्वतः तुला अडवलं होतं, पण तू मला बाजूला सरून बाहेर गेलास. अगं असं काय करतेस रमाई? तुझ्यापेक्षा सखूची जास्त काळजी नाही का त्याला? आता सखूचंच कारण सांगणार तो. अगं पण फटके आपण खाल्ले आहेत ना त्या नरपशूचे. आपल्याला ठाऊक आहे तो किती भयंकर आहे ते. किती थोडक्यात वाचलात हो तुम्ही. या सखूपायी आपल्या घरावर आणखी काय काय संकट येणार आहेत ना ते बाबाजींनाच ठाऊक. या मुलीने अगदी नाकी नऊ आणलेत. एक दिवस धड सुखाचा जात नाही. आणि आता तर काय आपल्या जीवावरच उठली ही मुलगी. याला काय अर्थ आहे? का मी काही बोलू नये म्हणून तुम्हीच माझ्यावर आरोप करताय? याचा अर्थ तुला आमच्यावर आरोप करायचे का? रमाई बघ बाई, तुझा लेख तुलाच जाब विचारणार आहे. काय विचारणार आहेस? कळू देत तरी. यमुनाताई, तू जरा त्रयस्थपणे बघ ना. नाही, तुला सुद्धा मनात असंख्य प्रश्न येतील. हा पण त्यासाठी माणुसकीच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. अरे बापरे वहिनी, दिगू म्हणतोय आणि तुम्ही गप्प बसताय. हा अहो, माणुसकीच्या गोष्टी करतायत चिरंजीव. काका, त्याला काय ते आरोप करू देत. बोल निघू बोल. सखूने तुझे काय कान भरलेत ते तरी बाहेर येईल. पुन्हा सखूवर काही येऊ नये म्हणून मी गप्प बसेन असा तुझा कयास असेल तर मी विचारतो त्याची उत्तर दे यमुनाताई. नाही, मला नाही दिलीस तरी चालेल, पण मनातल्या मनात स्वतःला दे आणि मग हे बोल.
तुम्ही सर्वजण सखूला जबाबदार ठरवताय ना, पण हे विसरताय की तिच्याही जीवावर बेतलंच होतं ना. ती वाचवा वाचवा म्हणून आक्रोश करत होती, पण तिला वाचवायला तुमच्यापैकी कोणीही गेलं नाही का बरं? सखू या घरची सून आहे, तिच्या मदतीला तुम्ही धावून गेला असता तर मला जाण्याची वेळच आली नसती. सोडून देऊ आपण हा प्रश्न, सोडून देऊ. तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा वाटली म्हणून तुम्ही गेला नाही, मान्य आहे. पण मग महत्वाचा मुद्दा हा येतो की माझ्या खोलीला बाहेरून कडी होती. ती कडी आपोआप लागली गेली की कोणी मुद्दाम लावली? तर मुद्दाम लावली हे स्पष्ट आहे. मग आता कोणी लावली आणि का लावली हे उरतच. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं, आणि हे तर मला जाणून घ्यायचंच, की सखू घराच्या बाहेर गेलीच कशी काय? रात्रीच्या वेळी ती अंगणात का होती? आणि घराचं मुख्य दार आतून लावलं का होतं? याचा अर्थ काय होतो? ती आक्रोश करत वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती, पण तुमच्यापैकी मदतीला कोणीच का धावलं नाही? कोणीच तिला आत का घेतलं नाही? कारण तिला मुद्दाम तुम्हाला अंगणात ठेवायचं होतं आणि तेच सर्वांनी केलं, असाच त्याचा अर्थ होतो ना. बरोबर बोलतोय ना मीराबाई? नाही जय जिंद्रोबा. जय जिंगरोबा. बाबाजी नमस्कार करते. नमस्कार का. काय दिगंबरराव, लई प्रश्न पडायला लागलेत तुम्हाला. हा, साक्षात आपल्या आईला उलट सवाल करायला लागलात तुम्ही. आम्हाला विचारा ना, जे काय विचारायचं थेट आम्हाला विचारा, बोला. आम्ही दिलेल्या आदेशाप्रमाणेच तुमची माय वागली. आम्ही सांगितलं तेच तिनं केलं. म्हणजे तुमच्या आदेशाप्रमाणे म्हणजे बाबाजी? आता काय करायचं? अशी माणसं जीवानीशी जायला लागली तर काय करायचं? तुम्हीच सांगा यशाजी देशमुख. गावकी तुमच्या बोलण्यावर चालती हो. हे बघून भीतीने थरकाप झाल्या बघा समध्यांचा. कुठे लपावं आणि कुठे नको असं झालंय बघा. लपावं अजिबात नाही. त्या जनावरांना घाबरून आपण दडून बसायचं. अरे मर्दासारखं मर्दगडी आपण, आणि असं शिफूट घालायचं वय. काय नाही, समध्याने मिळून जायचं आणि गार करून यायचं. सांगावा धाडा म्हणा, जे काय असल कुराड फरसू भाला समद घेऊन या. एक घाव दोन तुकडं करू आणि मगच दम घेऊ. अहो ते काय अस्वल लांडगा बिबट्या असं ओळखीचं जनावर आहे वय? हो कधी बी न बघितलेलं लई मोठं काहीतरी आहे ते. हो चिलटाला मारावं तसं माणसाला फाडून खातय. हो त्याला कुठं भिडायचं? त्याला भिडायचं म्हणजे आगीची खेळ. आपण नाही पडणार बाबा त्या फांद्यात. नाही नाही आपण नाही बाबा. अरे नारायणा, मग हातावर हात धरून काय ग बसायचं वय? ते काय नाही, गावात सांगावा धाडा. थांबा, घाई करताय तुम्ही. काय करायचं ते मी सांगतो. हे संकट साधं सुद्धा नाही. एखाद्या तरबेज तांत्रिकाला पाचारण करूया. काय समजले? तांत्रिक म्हणजे बाबाजी? हो बाबाजी. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी आहे का? आगीशी खेळण्याआधी तेच आपल्याला लाख मोलाची वाट दाखवतील. सांगावं धाडा धाडा सांगावा. बोला बाबाजींना. बाबाजींना बोलूया. म्हणजे सखोला घराबाहेर ठेवायला आम्हीच सांगितलं होतं.
काय म्हणणं आहे याच्यावर? अधिकारानं ऐकून घ्या आणि मग तोंड उघडा. आम्ही मनोरमेला असं सांगितलं कारण तुमच्या बायकोनं लय प्रताप करून ठेवलेत. आता का कशासाठी कुणामुळं काय बी विचार न करता नीट बघा याच्याकडं. तुमच्या बायकोनं नरपशूच्या गुहेत जाऊन त्याला डिवचलं. मग तो शांत बसणार आहे वय? तो पिसाळला आणि हिच्या मागावर इथं तुमच्या घरापाशी येऊन थडकला. अहो पण तो असं करणार हे तुम्हाला ठाऊक असतानाही तुम्ही सखूला अंगणात ठेवायचा आदेश दिला. आम्हीच सांगितलं. पण सखूला घराबाहेर माराया ठेवलं नव्हतं. आमची ती एक योजना होती, एक डाव होता. नरभक्षक वाघ पकडायला कसा सापळा लावतात, एखादं कोकरू ठेवतात, तसं तसं आम्ही सखूला ठेवलं होतं. अहो पण सखूचा जीव धोक्यात होताच ना. सखू बाहेर होती पण तिला काही झालं? काही झालं नाही ना झालं. पण कुणाला झाली? तुला झाली. तुला सांग बरं, सखूला साधा वरखडा तरी पडलाय का? कारण अज्ञानी बालका तिच्या भोवती आमचं सुरक्षा कवच आहे. अतिशहानपणा करून सखू नरपशूच्या गुहेत गेली पण तिथून सुखरूप परतली. परतली की नाही? कुणाच्या जीवावर? आमच्या जीवावर. आमच्या. जय बाबाजी. काल रातभर सखू अंगणात होती. होती, तिच्यावर हल्ला झाला पण तरी बी तिला काही झालं का नाही हे विचार ना. विचार. कारण तिच्यावर माझी अंजिंगरोबाची विशेष कृपादृष्टी आहे. या मठात जरी बसलो असलो ना तरी माझी नजर असते सखूवर. जाऊन बघून या मठात. पिठाची रांगोळी आणि सखूबाईच्या लुगड्याची बाहुली तिथं तुम्हाला दिसल. पण दिगू, काल रातच्याला तू बाहेर यायला नको होतस. नाही, अरे तू आणि विनू वंशाचे दिवेत. तुम्हाला काय व्हायला नको म्हणून तुम्हाला कोंडून ठेवायला सांगितलं होतं मी. पिटली पिटली शंका. कृपा बाबाजी. दिगू, तू काल बाहेर आलास आणि समजा घोळ घातलास. आमच्या योजनेवर पार पाणी फिरवलंस तू. पळाला ना तो नरपशू. मोठ्या हिकमतीने आम्ही त्याला जाळ्यात आणत होतो रे. काल राज्याला तो पकडला जाणं लई म्हणजे लई गरजेचं होतं. पण दिगू, अरे तू डावळाडावळ केलीस आणि काय अनर्थ केलायस याचा जरा विचार कर. अनर्थ? कोणता अनर्थ? अहो, इथून पिसाळून तो नरपशू गेला खरा पण तो त्याच्या गुहेत थोडीच गेला असेल. त्यानं गावात जाऊन काय काय केलं असेल याचा विचार करा. बाबाजी बाबाजी बाबाजी, मठात माणसं बोलवा आलती. गावात नरपशूनं हल्ला केलाय आणि एक जण खपलाय पण. फार हल्ला बोल माजलाय. समदे जमल्यात. भास्कर बुवा, येसाजी, नारायण समदे तुम्हाला साथ घालत होते. चला चला लवकर. बघितलं का काय सांगत होतो मी? आली का प्रचिती? नरपशू पिसाळल्यावर काय होतंय कळलं ना तुम्हाला? त्याच्या गुहेत जाण्याची एक चूक गावकऱ्यानं भोवतीये. आता गुरुजींग्रोबाकडे फक्त एक प्रार्थना करा. म्हणावा, आमच्या सुनेनं त्या नरपशूला पिसळवलंय एवढं फकस्त गावकऱ्यांना समजता कामा नये.
नाही तर समदे तुम्हाला दोषी धरतील. इतके दिवस या सखून फक्त घरालाच वेटीला धरलं होतं, आता तर अख्ख्या गावाला दावणीला बांधते. बाबाजी, पण तुम्ही जिंगरोबाची प्रार्थना कशा पायी करा सांगितली? समजा गावकऱ्यांनी सखूला दोषी धरायला पाहिजे ना, तरच आपला डाव साधल. मला तर असं चित्र दिसलं, समजा इथं अंगणात जमले आहेत आणि सखूला टोचतायत. तेच होणार आहे. फक्त तो दिगू मध्ये यायला नको म्हणजे झालं. तसं मनोरमाला सांगितलंय मी, ती आता दिगूची बोलतीच बंद करेल. चल, आता गावात आपण आपलं साम्राज्य तयार करू. म्हणजे आजपासून फक्त आपल्या मठात आपण राज होतो, पण आजपासून गावामध्ये बी आपल्याला हातपाय पसरता येतील. चल, जास्त डोचकं लावू नका. चल. काका, आपण काही बोललं की दिगूला राग येतो, पण दिगू बघ, बाबाजी आता काय सांगून गेले? त्यांचं सुरक्षा कवच सखूभोवती आहे. थांब दिगू, उगाच डोक्यात राग घालून जाऊ नकोस. अरे नीट विचार कर दिगू, बाबाजींच्या प्रत्येक वाक्याला काहीतरी अर्थ असतो रे. गुरु जिंगरोबांची प्रार्थना करायला सांगितले, याचाही काहीतरी अर्थ असणारच ना दिगू. ते उगाच तोंडाची वाफ नाही दवडणार. आणि त्यांनी सखूसाठीच प्रार्थना करायला सांगितली ना. अगं पण रमाई, मी काहीच म्हटलं नाहीये, मला काहीच बोलायचं नाहीये. पण मला काहीतरी बोलायचंय. त्याचं काय? बोलू का? नाही, आजकाल तुझी परवानगी घ्यावी लागते बाबा. रमाई, हे बघ दिगू, बाबाजींना सगळ्यांचीच काळजी आहे. ते इथून गावातली हाल हवाल बघायला गावात गेले, पण आता नक्की तिथे काय झालंय हे आपल्यालाही माहित नाही. जय नागोजी बाबा. जय. बघितलं बाबाजी, काय लचके तोडलेत. आमसने नरपशु आहे त्यो, नरपशु म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु. अरे,